आरोग्य सेवा ही मानवी जीवनाचा आधार आहे, पण जेव्हा याच आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेतो तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातून अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे एका नवजात बाळासह त्याच्या आईचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रीना विवेक शहारे 25 वर्षीय या मातेचा आणि तिच्या नवजात बाळाचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे। असोला येथील रहिवासी असलेल्या रीना यांना प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे। या घटनेमुळे लाखांदूर तालुक्यात आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे। नागरिकांनी डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। या धक्कादायक प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित बेजबाबदार डॉक्टरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी जोरदार मागणी पीडित शहारे कुटुंबियांसह लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु या घटनेने आरोग्य व्यवस्थेतील ढिलाई किती टोकाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। जर या प्रकरणी कठोर कारवाई झाली नाही तर लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। तुम्ही बघू शकता की सध्या मी लाखांदूर तालुक्याचे ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे आहे। लाखांदूर येथे मी आज अशी बातमी घेऊन आलो जिथे एका ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेची आणि तिच्या बाळाची दोघांचीही मृत्यू झालेली आहे आणि याचा थेट आरोप कुटुंबियांनी संबंधित डॉक्टर आणि पूर्ण स्टॉपवर केलेला आहे। त्याचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस प्रसूती झाली त्यावेळेस कुठल्याही डॉक्टरनी फेरफटका न मारता, विशेष काळजी न घेता किंवा कुठलीही विचारणा न करता त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यूचा बळी पडल्याचा सर्वस्वी जबाबदार हे फक्त डॉक्टर कर्मचारी आहेत, असा आरोप पीडित जे मृत्यू पावलेली महिला आहे तिच्या पतीने केला आहे। ह्या संदर्भात आपण अधिकची सविस्तर माहिती जाणून घेऊया सिटी न्यूजच्या माध्यमातून। सिटी न्यूजसाठी साहिल रामटेके, लाखांदूर, भंडारा। सरकारी आरोग्य व्यवस्थेचा हा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे। ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेलं संकट नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत आणि नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील।